आज आपण उपवासाची मस्त अशी एक नवीन रेसिपी कशी करायची ते बघणार आहोत. तर बघू शकता अगदी छान अशी कुरकुरीत होते आणि खायला खमंगसुद्धा लागते. इतकी छान होते. नवीन रेसिपी अशी काहीतरी केल्यावर सगळेजण आवडीने खातील आणि तेलकट होत नाही. तुम्ही बघू शकता आतून एकदम जाळीदार अशी मऊ लुसलुशीत झालेली आहे. वरून मस्त कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ झालेली आहे. तुम्ही ही चटणी किंवा दहीसोबत खाऊ शकता. इतकी छान लागते. अशी रेसिपी आज आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपी करायला सुरुवात करूयात. इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 वाटी भगर आणि अर्धी वाटी साबुदाणा टाकून घ्यायचा. तर आता हे आपल्याला दोन्ही पण मस्त भाजून घ्यायचे आहे. भगर घेताना कधी पण स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची, म्हणजे त्याची माती वगैरे पावडर असलेली निघून जाते. त्यामुळं ती मस्त अशी कपड्याने पुसून घ्यायची आहे. तर आता बघू शकता इथं मस्त आपली ही वरई किंवा भगर अशी छान भाजल्या गेलेली आहे. खूप जास्त लाल भाजायची नाही. थोडा याचा पांढरा कलर झाला की लगेचच आपल्याला ही काढून घ्यायची आहे. तर मस्त अशी ही आपली भगर वरई भाजल्या गेलेली आहे. तर आता ही काढून घेऊयात आणि मस्त थंडी करून घ्यायची आहे. इथं मी एका प्लेटमध्ये ही थंड करायला ठेवली होती. तर अशी छान थंड झालेली आहे. तर आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे. तर अगदी याचं पीठ करून घेतलेलं आहे. जाडं ठेवायचं नाही. यामध्ये काही दाणे वगैरे राहिले असतील तर तुम्ही गाळूनसुद्धा घेऊ शकता. पण ही छान मस्त अशी बारीक झाल्यामुळं मी गाळून घेतली नाही, तर अशीच या भांड्यामध्ये टाकून घेतलेली आहे. तर इथं 2 बटाटे उकडलेले घेतले. तर हे बटाटे आपल्याला किसणीने मस्त बारीक असे किसून घ्यायचे. बटाटे असे किसून घेतल्यामुळं यामध्ये गाठी किंवा जाड वगैरे राहत नाही. तर मस्त असं बारीक याचा लगदा तयार होतो. तर असं मी पूर्ण इथं बटाटे किसून घेतलेले आहे. यामध्ये मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या कुटून घेतलेल्या आहेत, त्या टाकून घ्यायच्या. अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे. 1 चमचा मी इथं साखर घेतलेली आहे. साखरेमुळे छान असा आपला हा पदार्थ कुरकुरीत होतो. आणि अर्धं लिंबू घ्यायचं आहे. तर लिंबू पिळून घ्यायचं. असं गोड आंबट याची चव खूप छान लागते. चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला आणखी काही टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता. बरेच जण यामध्ये कोथिंबीर आणि अद्रक टाकतात. आम्ही अद्रक आणि कोथिंबीर खात नाही, त्यामुळं मी इथं टाकलेली नाही. तुम्ही टाकू शकता. तर आता हे चांगलं मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे. म्हणजे याचा मस्त असा कडक गोळा तयार करून घ्यायचा. थोडं पाणी लावून घ्यायचं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही. अंदाजाने यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. जास्त कोरडं वाटत असेल तरच यामध्ये पाणी वापरायचं, नाही तर बटाट्यामध्येच आपलं हे पीठ छान असं भिजवलं जातं. तर आता हे पीठ आपल्याला 10 मिनिटासाठी मुरायला ठेवायचं आहे. सोबतच चटणी बनवण्यासाठी इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले. अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. ओलं खोबरं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं. अर्धं लिंबू इथं मी पिळून घेत आहे. यामध्ये तुम्ही दहीसुद्धा टाकू शकता. दही असेल तर दही टाका किंवा लिंबू पिळून घेऊ शकता. आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे. तर मिरच्या अशा कट करून घ्यायच्या, म्हणजे त्या व्यवस्थित बारीक होतात. अर्धा चमचा इथं मी साखर घेतलेली आहे. म्हणजे गोड आंबट अशी आपली ही चटणी तयार होते. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि हे थोडं फिरवून घ्यायचं आहे. सुरुवातीला कोरडं फिरून घ्यायचं, नंतर यामध्ये थोडं पाणी टाकून आणखी फिरून घ्यायचं आहे. अशी आपली ही चटणीसुद्धा छान तयार झाली. तर आता हा गोळा मस्त असा मुरलेला आहे आणि छान असा मऊसूत झालेला आहे. तर याचे आपल्याला ज्या आकाराचे तुम्हाला वडे किंवा पॅटीस बनवायचे असतील तसे तुम्ही बनवू शकता. तर इथं मी असे थोड्या लंब्या आकाराचे असे बनवत आहे. तर तुम्हाला ज्या आकाराचं बनवायचं त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता. गोल, लांबट किंवा चौकोनी अशा वड्या सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मी इथं सर्व करून घेतलेलं आहे. तर हे आपल्याला मस्त असे तळून घ्यायचे आहे. तर गॅसवर इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे. तेल छान गरम झालं आणि या तेलामध्ये आपल्याला हे सर्व सोडून द्यायचे आहे. खूप जास्त तेल गरम करायचं नाही. अगदी मध्यम गॅसवर आपल्याला हे छान असे तळून घ्यायचे आहे. असे मध्यम गॅसवर तळून घेतले की वरून मस्त कुरकुरीत होतात आणि आतून छान असे जाळीदार होतात. तर अशा पद्धतीने मस्त हे दोन्ही साईडने
तळून घ्यायचे आहे. तर बघू शकता हा पदार्थ अगदी मस्त तयार झालेला आहे आणि दिसायला पण खूप छान दिसत आहे. तर छान अशी तळल्या गेलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने सर्व आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर वेगळी काहीतरी आपली ही मस्त उपवासाची रेसिपी अशी तयार झालेली आहे. तर इथं मी पूर्ण तळून घेतलेले आहे. तर बघू शकता मस्त असे छान खमंग कुरकुरीत झालेले आहेत आणि खायला खूप नेहमीच उसळ, भगर किंवा साबुदाणा वडे असं खाऊन कंटाळा येतो, तेव्हा तुम्ही ही अशी मस्त रेसिपी करून खाऊ शकता. अगदी कमी तेलकट अशी कुरकुरीत झालेली आहे आणि आतून छान असा याला जाळीदार स्पंज आलेला आहे. तर बघू शकता खूप मस्त झालेली आहे. अशा पद्धतीची या एकादशीला तुम्ही रेसिपी करून नक्की बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.